उद्या 13 जुलै सोमवती अमावस्या. कारण उद्या वर्षातील सर्वात मोठी सोमवती अमावस्या आहे. उद्या नकळतपणे तुमच्या हातून पिंपळाच्या झाडाजवळ एक अशी भयंकर चूक होऊ शकते जी तुम्ही अखंड कुटुंबाला गरिबीच्या दारातून लोटू शकते. पण जर तुम्ही तिथे फक्त एक धागा बांधला तर तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी एका रात्रीत संपेल. आणि तो धागा कोणता जाणून घेण्यासाठी व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका. माझ्या कुटुंबानो, दिवस रात्र मेहनत करूनही खिशात पैसा टिकत नाही का? कर्जाचा डोंगर वाढत चालला का? नशीब साथ देत नाही का? तर मग समजून जा, तुमच्या कुंडलीत आणि घरात पितृदोषाचे सावट आहे. पण घाबरू नका. उद्या 13 जुलै सोमवार रोजी एक असा चमत्कारी योग येतो की जो वर्षातून फक्त एकदा येतो. उद्या पिंपळाच्या झाडाला बांधलेला फक्त एक धागा तुमचं नशीब पालटू शकतं. शास्त्र काय सांगतं? हा धागा 7 पिढीची गरिबी कशी संपवणार? एक थेट गुरुजी तोडून आजच्या हा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, सावधान. 13 जुलैची रात्र 12 वाजेपर्यंत हा उपाय प्रत्येक मराठी माणसाने केलाच पाहिजे. उद्या सोमवती अमावस्याला पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्म, विष्णू, महेश आणि तुमचे सर्व पित्र एकत्र येणार आहेत. जर तुम्ही उद्या पिंपळाला एक विशिष्ट धागा बांधला तर गरिबी तुमच्या घरातून रस्ता कायम विसरेल. पण हा उपाय करताना कोणत्या 3 भयंकर चुका टाळायच्या? जर चुका झाल्या तर मात्र भिकारी व्हायची वेळ येईल. आजच्या या 30 मिनिटाच्या विशेष भागात मी तुम्हाला संपूर्ण विधी सांगणार आहे, तर लक्ष देऊन ऐका. मंडळी, आता आपण या व्हिडिओच्या त्या भागात आलो आहोत जिथे तुम्हाला हे समजेल की 13 जुलैची ही सोमवती अमावस्या इतकी शक्तिशाली आणि महत्त्वाची का आहे. शास्त्रानुसार जेव्हा अमावस्या सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हटले जाते. सोमवार हा भगवान शंकराचा आणि चंद्रग्रहाचा दिवस मानला जातो. अमावस्याच्या दिवशी चंद्राची शक्ती पूर्णपणे तीक्ष्ण आणि म्हणजेच की कमी झालेली असते, ज्यामुळे पृथ्वीवर नकारात्मक लहरी आणि मानसिक तणाव खूप वाढतो. पण ज्योतिषशास्त्र या दिवसाला एक वरदान मानले गेले आहे. हा एक असा दुर्मिळ योग जो वर्षातून फक्त एकदा किंवा फार तर 2दा येतो. हा दिवसाचे सर्वात मोठे कनेक्शन तुमच्या पितरांना आणि घरातल्या आर्थिक स्थितीला आहे. आपल्या सनातन धर्मातील पक्ष पुराणात असे स्पष्ट लिहिले आहे की सोमवती अमावस्याच्या दिवशी पितृलोकातून सर्व पित्र आपल्या वश जाताना, म्हणजेच तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात. जर या दिवशी आपण त्यांना योग्य मान सन्मान दिला नाही तर अत्यंत प्रसन्न होतात. त्यांच्या आशीर्वादाने घरातील गरिबी, आजारपण आणि दुःखे एका झटक्यात दूर होतात. पण उलट जर या दिवशी उलटून तुम्ही काही चुका झाल्या तर पित्र नाराज होऊन परत जातात. पित्र नाराज झाले की कुंडलीत पितृदोष निर्माण होतो. आणि लक्षात ठेवा, ज्या घरामध्ये पितृदोष लागतो त्या घरात तुम्ही कितीही कष्ट, कितीही पैसा कमवा, पैसा कधी टिकत नाही. घरातील गरिबी कधी संपत नाही आणि नशिबाची साथ मिळणे बंद होते. म्हणून उद्या 13 जुलै पिंपळाच्या झाडाजवळ जाताना आपल्याकडून अशा काही चुका होऊ शकतात ज्या आपल्याला माहीत नसतात. चला तर मग थेट वळूया त्या चमत्कारी उपायाकडे जो तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी संपवणार आहे. आणि जाणून घेऊया तो धागा नक्की कोणता आहे. आता अत्यंत लक्ष देऊन ऐका. तो धागा कोणता आहे आणि त्याचा विधी कसा करायचा. उद्याच्या या महाउपायासाठी आपल्याला कच्चा सुती धागा वापरायचा आहे, ज्याला आपण कापसाचा कच्चा दोरा किंवा पांढरा सूत म्हणतो. जर तुमच्याकडे पांढरा धागा नसेल तर तुम्ही तसेच म्हणजेच की लाल, पिवळा दोरा किंवा मौली सुद्धा वापरू शकता. पण शास्त्रानुसार सोमवती अमावस्याला पांढरा कच्चा धागा वापरणे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. आता हा विधी कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप समजून घ्या. पहिली गोष्ट, हा उपाय उद्या 13 जुलै सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी 4 वाजेच्या पूर्वी कधीही तुम्ही 4 किंवा सूर्यास्तानंतर पिंपळाला स्पर्श करायचा नसतो. तो कधी मनावर ठसवून द्या. घरातून निघताना एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या. त्यात थोडे कच्चे दूध, थोडे काळे तीळ आणि थोडी हळद टाका. सोबत एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा आणि तो धागा घेऊन पिंपळाच्या झाडापाशी जा. झाडापाशी पोहोचल्यावर सर्वप्रथम पिंपळाच्या झाडाला मुळाशी पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून उभे राहा आणि ते पाणी मनोभावाने अर्पण करा. पाणी अर्पण केल्यानंतर तिथे तो दिवा प्रज्वलित करा
आता तो धागा हातात घ्या, पिंपळाच्या खोडाला स्पर्श करा आणि डोळे बंद करून तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे, मग ती कर्जातून मुक्ती मिळणे किंवा नोकरी व्यवसायातील तोडा असो किंवा घरातील भयंकर गरिबी दूर करणे असो, ती इच्छा महादेवाला आणि विष्णू भक्ताला सांगा. इच्छा बोलून झाल्यानंतर झाडाला तो धागा गुंडाळायला सुरुवात करा. तुम्ही झाडाभोवती 7 वेळा किंवा जमत असल्यास 108 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे आणि तो धागा खोडासोबत गुंडाळायला जायचं आहे. प्रदक्षिणा घालताना तोंडात सतत एकत्र मंत्र असायला पाहिजे. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम पितृदेवताय नमः. हा धागा जेव्हा तुम्ही 7 वेळा गुंडाळाल तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील 7 चक्रांना, तुमच्या 7 पिढ्यांना पितृदोषातून मुक्त करत असाल. हे उपायाचे सर्वात मोठे रहस्य आहे. माझ्या कुटुंबांना शास्त्रामध्ये उपाय जेवढा शक्तिशाली सांगितला आहे तेवढा त्याचे नियम शुद्ध कडक असतात. जर उद्या एक धागा बांधताना तुमच्याकडून नकळतपणे या 3 चुका झाल्या तर उपायाचा फायदा होण्याऐवजी त्याचे भयंकर दुष्परिणाम होण्याचे भोगावे लागू शकतात. म्हणून आता सावध व्हा आणि या गोष्टी नीट समजून घ्या. पहिली मोठी चूक म्हणजे झाडाची पाने तोडणे किंवा झाडाला नुकसान पोहोचवणे. उद्याच्या दिवशी आपण पिंपळाची पूजा करताना पण लक्षात ठेवा, विसरूनही झाडाला जिवंत पाने तोडू नका. काही त्याच्या फांद्या हानी पोहोचवू नका. जर तुम्हाला उपायासाठी किंवा पूजेसाठी पान हवे असेल तर खाली गळून पडलेलं स्वच्छ पान तुम्ही उचलू शकता, पण स्वतःहून पान तोडणं म्हणजे पिंपळात वास करणाऱ्या त्रिदेवाचा, पितरांचा थेट अपमान करणं हो, ज्यामुळे घरात दरिद्र येऊ शकते. दुसरी चूक म्हणजे वेळेचे भान न ठेवता. मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की सोमवती अमावस्येला पिंपळाची पूजा आणि प्रदक्षिणा फक्त सूर्यास्ताच्या आधीच म्हणजे दुपारी 4 वाजेच्या पूर्वी करायचे असते. संध्याकाळी 6 वाजेनंतर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करणे किंवा त्याच्या अगदी जवळ जाणे सुद्धा वर्ज्य मानले गेले आहे. कारण शास्त्र असे स्पष्ट सांगितले आहे की सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाला लक्ष्मी म्हणजेच गरिबाचा वास असतो. त्यामुळे दुपारी 4 नंतर तिचे जाणे टाळा. तिसरी चूक म्हणजे मनात शंका, राग किंवा नकारात्मक विचार ठेवणे. जेव्हा तुम्ही झाडाला तो धागा गुंडळत असाल तेव्हा तुमच्या मनात कोणाबद्दल राग, मस्कर किंवा हा उपाय करून काय होणार अशी शंका नसावी. जर तुम्ही संशयाने किंवा नाइलाजाने हा उपाय करत असाल तर त्याचे फळ कधीच मिळणार नाही. पूर्ण श्रद्धा, विश्वास बांधलेला धागा तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी संपवू शकतो. माझ्या कुटुंबांना पिंपळाच्या झाडाला तो पवित्र धागा बांधायचा मुख्य उपाय तर तुम्ही करणारच आहात, पण जर तुम्ही तुमच्या आयुष्यात गरिबी आणि कर्जाचा डोंगर दुप्पट वेगाने दूर करायचा असेल तर मी तुम्हाला आणखीन 2 छोटे आणि अत्यंत प्रभावी सपोर्टिंग उपाय सांगत आहे. हे उपाय उद्याच्या मुख्य उपायाला प्रचंड ताकद देतील. पहिला तोडगा आहे तुमच्या घरात तिजोरीत. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाशी पूजा करायला जाल तेव्हा तिथे तुमचं स्वप्नात झाल्यावर झाडाखाली स्वतःहून गळून पडलेला एक अख्खे आणि स्वच्छ पान शोधा. लक्षात ठेवा, मी भाग 4 मध्ये सांगितल्याप्रमाणे झाडावरून पान तोडायचे नाही. फक्त खाली पडलेलं पान घ्यायचं आहे. ते पान घरी घेऊन स्वच्छ पाण्याने धुवा. त्यावर ओल्या हळदीने किंवा कुंकुवाने श्री लिहा आणि पान उद्या रात्री तुमच्या तिजोरीत किंवा तिथे तुम्ही पैसे आणि दागिने ठेवता तिथे ठेवून द्या. पिंपळाचे पान तुमच्या तिजोरीसाठी पैशांना आकर्षित करणारे एक चुंबकीय यंत्र म्हणून काम करेल आणि विनाकारण होणारा पैशाचा अपव्यय थांबवेल. दुसरा तोडगा तुमच्या घरात मुख्य दारात अमावस्येची रात्र पितरांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. उद्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजेच साधारण 6 ते 8च्या दरम्यान तुमच्या घरात मुख्य दाराबाहेर डाव्या बाजूला मोहरीच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा एक दिवा नक्की लावा. या दिव्याचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे या दिव्याची वात दक्षिण दिशेस असावी. दिव्याच्या खाली थेट जमिनीवर दिवा न ठेवता थोडे तांदूळ किंवा काळे तीळ ठेवून त्यावर हा दिवा ठेवावा. हा दक्षिणमुखी दिवा पितरांच्या मार्गाला उजळून टाकतो, ज्यामुळे ते तृप्त होतात आणि जाताना तुमच्या घरात सुख समृद्धीचा आशीर्वाद देऊन जातात. तर मंडळी, आता आपण माता भगिनींनो, आज आपण हा व्हिडिओ विशेष व्हिडिओमध्ये 13 जुलै सोमवती अमावस्येला महत्त्व, त्या दिवशी टाळायचे नियम आणि घरातील दारिद्र्य मुळापासून उपटून टाकणारे महा उपाय सविस्तर पाहिले आहेत. शास्त्र सांगतं की देव
तुमच्याकडून खूप मोठ्या अनुषांची किंवा पैशाची अपेक्षा करत नाही, फक्त तुमच्या मनातील भाव, श्रद्धा, विश्वास पाहतं. उद्या जेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाला तो पवित्र धागा बांधला किंवा घराच्या दारात तो दक्षिणमुखी दिवा लावला, तेव्हा मनात पूर्ण विश्वास ठेवा की माझे पितर आणि भोलेनाथ माझ्या पाठीशी उभे आहेत. तुमचा विश्वास जेवढी ताकद असेल तेवढाच गतीने तुमची वाईट वेळ दूर होईल. तुम्ही उद्या 13 जुलैला यापैकी कोणता उपाय सर्वात आधी करणार आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. जर मनात काही शंका असेल तरीही विचार, मी तुमच्या प्रत्येक कमेंटवर उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. हा व्हिडिओ केवळ एक माहिती नाही तर तुमच्या जवळच्या लोकांचे आयुष्य बदलणारे एक माध्यम आहे. म्हणूनच आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ आत्ता शेअर करून, जेणेकरून त्यांच्याकडूनही कोणती चूक होणार नाही आणि त्यांनाही हा उपायाचा लाभ घेता येईल. जर तुम्हाला आजची ही माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि तुमच्या अजूनही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या. तर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला घंटी ऑल सेट करा, जेणेकरून असे स्त्रोत आणि मार्गदर्शन व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील. उद्याची ही सोमवती अमावस्या तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी, सर्व सर्व गरिबी दूर करून तुम्हाला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य द्यावं, हीच महादेवाच्या आणि माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. काळजी घ्या, आनंदी राहा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अशाच नवनवीन धार्मिक व्हिडिओसाठी आपल्या दत्तगुरु चैतन्य या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय सर्वांना.